कर्क राशी, कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की वाटतं काहीही घडत नाहीये, पण खऱ्या अर्थानं तेव्हा एक गूढ हालचाल सुरू झालेली असते. नियतीच्या लेखणीत कर्क राशीच्या जातकांसाठी 2025चा उत्तरार्धार्थ म्हणजे असा एक अदृश्य वळणबिंदू आहे, जिथं परमेश्वर स्वतः तुमच्या कर्माची शेवटची पाने उघडून पाहत आहेत. तुम्ही बरंच काही सहन केलं आहे, अश्रू गाळलेत पण कुणाला दोष दिला नाही, विश्वासघात झेललेत पण द्वेष केला नाही, नाकारलं गेलत पण प्रेम करत राहिलात. या साऱ्या गोष्टी फक्त जीवनाचे अनुभव नव्हते, त्या होत्या तुमच्या आत्म्याच्या चाचण्या. आणि आता त्या साऱ्या चाचण्यांचा अंतिम निकाल काढण्याची वेळ आली आहे. कर्माचं चक्र आता एका टप्प्यावर पोचलं आहे, जिथं परीक्षा संपते आणि परमेश्वर उत्तरपत्रिका तपासायला बसतात. कर्क राशी हे राशीचक्रातील सर्वात भावनिक, संवेदनशील आणि अतिशुद्ध अंतःकरणाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात जे काही घडतं ते केवळ भविष्यातील फळासाठी नसतं, तर आत्मिक उन्नतीसाठी असतं. आता हीच उन्नती परमेश्वर तुमच्यासमोर ठेवणार आहेत. काही रूपात ती समृद्धी होईल, काही रूपात ती शांती होईल आणि काही रूपात ती मोक्षदायक क्षमा, गूढ सत्य आणि दिव्य मार्गदर्शन असेल. तुमचं आयुष्य आता एका दिव्य मोडीकडे झुकतंय. एक टप्पा संपतोय आणि नवीन नीती उलगडते, जिथं कोणतंही खोटं नाही, कोणताही त्रास नाही, फक्त सत्य आणि फळ आहे. आता परमेश्वर शांत आहेत पण बघत आहेत. तुम्हाला असं वाटत होतं की देव गप्प आहेत, आपण इतकं सहन केलं तरी उत्तर का नाही मिळालं? कारण परमेश्वर अजूनही शेवटचा तपास करत होते. त्याने तुमचं दुःख बघितलं पण मध्ये येणं टाळलं, कारण ते पाहत होते तुमचं मन किती शुद्ध आहे, स्वार्थ किती दूर आहे आणि आत्मा किती सजग आहे. आता ते निर्णयाच्या टप्प्यावर आलेत. यापुढे सहन करा असं न म्हणता ते स्वतः हस्तक्षेप करतील. योगायोग नव्हे तर योग घडवतील. कर्मांचा अंतिम हिशोब, ज्यांचं उत्तर आयुष्यभर दिलंय. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमचा चांगुलपणा, नम्रता आणि संवेदनशीलता सोडली नाही. पण हे करताना तुमचं हृदय अनेक वेळा सुटलं. विश्वासघात, नाकारलेलं प्रेम आणि दुर्लक्ष. पण त्याच गोष्टींमधूनच तुमचं आत्मबल तयार झालं. हेच तुमचं गुप्त पुण्य होतं, ज्याचा हिशोब परमेश्वर आता पूर्ण करत आहेत. सहानुभूती, समर्पण आणि स्वतःपेक्षा दुसऱ्याचं भलं पाहणं हाच कर्क राशीचा सच्चा धर्म आहे. आता हाच धर्म तुम्हाला सुख, समाधान आणि संरक्षण देणार आहे. दुःखाची पर्वणी आता गळून पडतोय, कारण नियतीनं रस्ता मोकळा केलाय. तुमचं आयुष्य म्हणजे एक असं वळण होतं, जिथं प्रेमाचं उत्तर वेदना होतं आणि तुमचं सौम्य पण लोकांच्या उपयोगासाठी वापरलं जात होतं. पण आता हे सर्व मागे जाणार आहे. जुन्या दुःखद आठवणी, असहाय्य परिस्थिती, नकारात्मक लोक, हे सर्व एकामागोमाग एक हळूहळू निघून जातील. ते परमेश्वरामुळे नव्हे तर ते तुमच्या तपश्चर्येमुळे होईल. तुमच्या डोळ्यात आता अश्रू नको. परमेश्वर म्हणतात, बस झालं. तुमच्या अश्रूंना देवाने मोजलं आहे. प्रत्येक रात्रीचं रडणं, प्रत्येक वेळेची तक्रार, ती शांत वेदना, हे सगळं निसर्गाच्या क्रमदर्शन वहीत लिहिलं गेलं आहे. आणि आता तो अध्याय बंद करायचा निर्णय परमेश्वराने घेतलाय. ते सांगत आहेत, माझ्या निवडक जीवनाला आता मी त्याचं उत्तर देणार आहे, कारण त्यानं केवळ सहन केलं नाही तर बदलूनही दाखवलंय. फळ येणार आहे, पण ते तुमच्या आत्म्याला योग्य असणारं. काही जणांना वाटेल फळ म्हणजे पैसा, प्रसिद्धी, मोठं घर, गाडी वगैरे, पण परमेश्वर जे फळ देतात ते तुमच्या जीवनशैलीचा पाया बदलणारं असतं. हे फळ आहे मनशांतीचं, खऱ्या प्रेमाचं, दिव्य मार्गदर्शनाचं आणि भविष्यातील संपूर्ण आयुष्याचं नंदनवन बनवणारं निर्णयबिंदू. तुमच्या आत्म्याला जे योग्य आहे तेच आता तुमच्यापर्यंत येणार आहे. कुटुंबातले बदल होतील, जिथं तुम्ही फक्त पाहणारे असाल, पण शांत. तुमचं घर, कुटुंब, जवळची माणसं, यात अचानक काही मोठे भावनिक बदल घडतील. काही जण दूर जातील, काही जण खोटं बाहेर पडेल, काही जण परत येतील. पण यावेळी तुम्ही यामध्ये गोंधळात सापडणार नाहीत, कारण तुमचं मन आधीच एक आध्यात्मिक उंचीवर पोचलेलं असेल. तुम्ही केवळ पाहाल आणि शांत राहून त्यांच्या कर्मांचा हिशोब समजून घ्याल. आयुष्याच्या मार्गात एक मोठं वळण येईल. 2025 मधील ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान एक भविष्य घटक घडेल. कदाचित नवीन संधी, नवीन नोकरी, नवीन व्यक्ती किंवा दूरदेशी प्रवास. हे काहीतरी सहसा घडत नाही असं असेल. आणि हे वळण असेल तुमचं जीवन पुन्हा सुरू होण्याचं ठिकाण.
या मोडाच्या मागे, या वळणाच्या मागे असलेली शक्ती तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण नंतर लक्षात येईल हा ग्रह ताऱ्यांचा इशारा असेल. मनशांती आणि गुरूंच्या अदृश्य आशीर्वाद तुमच्यावर असेल. तुमच्या मनात जी भीती, अस्थिरता आणि चिंता होती ती आता निघून जाईल. तुम्ही कोणावर रागावलेले असाल त्यांनाही क्षमा कराल. तुमच्या आयुष्यात एखादा गुरु, एखादं पुस्तक किंवा एखादा अनुभव येईल जो तुम्हाला एकदम दीक्षा देईल, अंतर्मन शांत करेल आणि आयुष्य नवीन उंचीवर घेऊन जाईल. हा आशीर्वाद असेल न दिसणाऱ्या गुरुचा, ज्याने आधीपासून तुमच्यावर लक्ष ठेवलं होतं. कर्क राशी, तुमच्या स्वप्नातले संकेत ओळखा. फळ कुठून येणार हे स्वप्नातच दिसेल. तुमचं अंतर्मन जागृत होईल. तुम्हाला स्वप्न येतील, कधी एखादी नदी, कधी गुरु, कधी देवतेचं तेज किंवा दिव्य हाताने काही देतानाचं दृश्य. ही स्वप्न तुम्हाला सांगतील की फळ कुठून येणार आहे, कोणत्या मार्गाने यायला सुरुवात झाली आहे. ती स्वप्न विसरू नका, कारण तीच आहे परमेश्वराची, ग्रह ताऱ्यांची खूण. धैर्य, संयम आणि श्रद्धेचं अंतिम बक्षीस असेल. तुम्ही काहीच मागितले नाही, पण तुम्ही धैर्य, संयम आणि श्रद्धा जपली. म्हणूनच परमेश्वर आणि ग्रह तारे आता तुम्हाला जे देणार आहेत ते तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर शांती व आत्मसंतोष देईल. आता कोणतीही गोष्ट तुम्हाला अस्थिर करणार नाही, कारण तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण झालाय. तुम्ही केवळ अनुभवत जाल. ब्रह्मदेवाने तयार केलेलं तुमचं नवीन, सौम्य, तेजस्वी आयुष्य. कर्क राशी, आता पुढचं आयुष्य परमेश्वराच्या हाती आहे. कर्क राशीच्या जातकाने आयुष्यभर मनाने जगलं, हृदयाने, दिलाने, आत्म्याने सोसलं. तुमचं जीवन केवळ घटनांनी भरलेलं नव्हतं, तर एक दिव्य प्रयोगशाळा होती, जिथं प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक त्यागाचा आध्यात्मिक अर्थ होता. आज या टप्प्यावर परमेश्वर तुमच्यासमोर उभे आहेत. ते न आता तुम्हाला अजून काही शिकवणार आहेत, न अजून काही मागणार. ते आता तुम्हाला देत आहेत. तुमच्या सहनशीलतेचं फळ, तुमच्या नम्रतेचा आशीर्वाद आणि तुमच्या पवित्र कर्माचं परिणाम स्वरूप एक नवीन तेजस्वी आयुष्य. तुम्ही आता कर्माच्या पलीकडील टप्प्यात प्रवेश करत आहात, जिथं नियती तुमच्या बाजूने उभी राहील, जिथं चुकूनही संकट तुमच्याकडे फिरकणार नाही आणि जिथं प्रत्येक निर्णय ईश्वरी मार्गदर्शनानं युक्त असेल. तुमच्या जीवनात येणारे बदल आता अचानक, वेगाने आणि सुस्पष्टतेने घडतील, कारण ग्रह तारे, परमेश्वर हिशोब पूर्ण करून पुढचं जीवन नव्या पानासारखं उघडत आहेत. तुमचं जीवन आता कुणालाही दोष न देता माफ करून पुढे जाणार आहे. गेल्या जन्माच्या पुण्याचं फलित भोगायला तयार आहे आणि भविष्यात कर्म नव्हे तर कृपा हीच खरी ऊर्जा असणार आहे. कर्क राशी, तुम्हाला कधी वाटलं होतं की देव दुर्लक्ष करतायत, तेव्हा ते फक्त पाहत होते. आता ते उत्तर देणार आहेत, कृती करणार आहेत आणि तुमच्या आयुष्याचं नव्याने लेखन करणार आहेत. म्हणून डोळे मिटा, श्वास घ्या आणि आत्म्याला खोल शांतीने म्हणा, हे परमेश्वरा, आता मी तुझं फळ स्वीकारायला तयार आहे.